ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आणि नगरसेवकांनी ठेकेदार झापी अँड कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीला उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन पाठिंबा दिलाय। सत्ताधारी पक्षातील भांडणाचा फायदा विरोधकांनी घेत पालिकेतील चालू असलेला भ्रष्टाचार जनतेसमोर आणणार असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितलंय। गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेतील कंत्राटदार झापी यांनी कंपनी खोटी कागदपत्रे सादर करून कोट्यावधींचं कंत्राट घेतलंय। यात महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि माजी महापौर लीलाबाई आशान यांचा पुत्र अरुण आशान सामील असल्याचा आरोप भाजपाचे शहर अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते। शहरातील विकास कामांच्या टेंडर प्रक्रियेवरून हे दोन्ही पक्ष आमनेसामने असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता टेंडर वॉर सुरू झालाय। दरम्यान काँग्रेस पक्षाने दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात भ्रष्टाचार केल्याचाही आरोप केलाय। या सर्व आरोपांवर कारवाई आणि खुलासा करून जनतेसमोर आणणं अतिआवश्यक आहे। म्हणून येत्या 15 दिवसात आपण या संदर्भात काहीही कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन घेण्यात येईल असं आयुक्त अजीज शेख यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलंय। यावेळी ब्लॉक अध्यक्ष नानिक अहुजा, किशोर धडके, कामगार नेता आसाराम टाक हे उपस्थित होते। पहिली गोष्ट तर आम्हाला खूप आनंद झाला की भाजप पक्षाने व त्यांच्या अध्यक्षाने एक चांगला मुद्दा घेतला आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले, म्हणून चांगल्या कामासाठी काँग्रेस नेहमी समर्थन देते। तर यावेळेस भाजपाच्या या मागणीला काँग्रेसने पूर्ण समर्थन दिलंय, कारण की त्यांनी जी मागणी केली आहे आणि मला वाटतं त्यांच्या 20 नगरसेवकांनी आणि आमदारांनी अशी तिथे गंभीर आरोप केले आहेत की झापी कंपनी मला वाटते आज उल्हासनगर महानगरपालिकेतील सर्वात जास्त जी कामं आहेत आणि महत्वाची प्रकल्प ही कंपनी करत आहे। त्यांनी असा आरोप केला आहे की हे या कंपनीचे कागदपत्र खोटे आहेत। या कंपनी टेंडर मॅनेज करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून म्हणजे प्रेफरन्शियल फेवरिझम करत आहे, असे बरेच सारे गंभीर आरोप केलेत। आणि वरून त्यांनी हे पण सांगितलंय की ही सर्व मागणी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बोलण्यानुसार आम्ही करत आहे, म्हणून हे सर्व साहजिक गोष्ट आहे की मंत्री महोदय त्याच्यात इन्व्हॉल्व म्हणजे हा मोठा विषय आहे आणि आहेच। त्यामुळे त्यांनी चांगली मागणी केली आहे आणि त्या मागणीवर कारवाई हो यासाठी आता काँग्रेस पक्ष पण त्याच्याच सोबत राहील, कारण की त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना आरोप केले आहेत की यांचे संगनमतानी हे सगळं होत आहे। म्हणजे एक प्रकारे या सत्ताधारी पक्षामध्ये काय समन्वय आहे आपसामध्ये हे पण इथे दिसून येत आहे आणि शहराचे काय हाल आहेत, ठेकेदारीसाठी हे काय काय चालू आहे हे याच्यासाठी आम्ही इथे मागणी केलेली आहे। आणि दलित वस्तीच्या बिलकुल मी आता जे पत्र दिले आहे त्याच्यासोबत त्याची पण कॉपी जोडलेली आहे। त्या टायमाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिले होते कलेक्टरांना की या सध्या अहवाल दलित वस्ती कामामध्ये झापी कंपनीच्याच कामांमध्ये लोकेशन न टाकता खोटे बिल काढले असा आमचा आरोप होता आणि त्याचा चौकशी पण लावली होती। त्यानंतर आता जसं हे यांनीच आरोप केला आहे की त्यांच्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे खूप मोठ्या लोकांचा, त्यामुळे ते प्रकरण दाबण्यात आलं। पण आम्ही ते लेटर पुन्हा दिलेलं आहे की हे कोविडच्या टायमानंतर त्याच्यावर पण कारवाई झाली नाही आणि आता तर सत्ताधारी स्वतःच करत आहे, म्हणून हे मागणीवर कारवाई व्हायला पाहिजे। आणि या निमित्ताने आता एका बाजूला भाजप सत्ताधारी पक्ष, केंद्रात एवढी सत्ता, भाजपचा जिल्हाध्यक्ष स्वतः 20 नगरसेवक आरोप करत आहे, म्हणजे कारवाई नक्की होणार। पण दुसरी बाजूला जर यांचं म्हणणं आहे की ठेकेदार हा मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाचा माणूस आहे, तर त्यांना आता जनता ही बघणार आहे की रवींद्र चव्हाणांचं इथे वर्चस्व आहे की मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व आहे। आणि जर कारवाई काहीच झाली नाही आणि कोणी काहीच बोललं नाही तर जनताने समजून जावं की हे सगळा खेळ कशासाठी होत आहे। पण या सर्व गोष्टीकडे काँग्रेस पक्ष पूर्ण लक्ष देऊन असेल आणि यांचं खऱ्या अर्थाने कारवाई होत असेल तर आम्ही अभिनंदन करू भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा, आणि होत नसेल आणि कुठे सेटलमेंट होत असेल तर आम्ही ते जनतेसमोर हे सगळं उघडतो। जर यामध्ये कोणती कारवाई नाही झाली आणि सेटलमेंट झाली तर काँग्रेस पक्ष कशी भूमिका घेणार, कशा प्रकारे आंदोलन? 15 दिवसाचा अल्टिमेटम यांनी स्वतःच दिलेला आहे। आम्ही कोणती वेगळी मागणी नाही केली, आमची मागणी आहे की यांना जे मागण्या केल्या त्याच्यावर त्या पद्धतीने कारवाई करा। आता जर कोणती कारवाई होत नाही तर म्हणजे यांची सेटलमेंट होत आहे, किंवा यांना लिहून द्यायला पाहिजे की बाबा आम्ही जे आम्ही आरोप केले होते ते आम्हाला चुकीच्या पद्धतीने आरोप केले, आम्ही ते मागे घेतो। तसं नसेल होत
तर म्हणजे हे सगळं ठेकेदारीसाठी चालू आहे आणि या सगळ्यामध्ये जनता पिसत आहे. मुख्य विषय हा आहे की जनताला मूर्ख धरण्याचं काम इथे होत आहे की आम्ही काही करू शकतो, आम्ही काही आरोप करू शकतो आणि मी कधी मागे घेऊ शकतो, हे होण्याचं काम चालू आहे. म्हणून काँग्रेस पक्ष सर्व गोष्टी 15 दिवसात नाही झालं तर आम्ही पण आंदोलनाचा इशारा दिलाय आणि आम्ही पण जनतासमोर सगळ्या गोष्टी उघडकीस आणू. धन्यवाद. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.